विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तुम्हाला माहीत असेल की नवीन एज्युकेशन पॉलिसी ही आता लॉन्च झालेली आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे काही आमूलाग्र बदल झालेले आहेत त्या बदलांना डोळ्यासमोर ठेवून त्यांचे उद्देश आणि महत्त्व काय झालं पाहिजे याबद्दलची महत्त्वाची चर्चा आपण या व्याख्यानामध्ये करणार आहे. एमएच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं हे व्याख्यान आहे. तुम्हाला माहीत असेल विद्यार्थ्यांना की शिक्षण हे समाज प्रबोधनाचं साधन आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात बदलत्या परिस्थितीनुसार परिवर्तन घडवून आणणे हे शिक्षणाचं महत्त्वाचं धोरण आहे. 1986च्या शैक्षणिक धोरणानुसार आदर्श समाजाची निर्मिती फक्त आदर्श शिक्षणातूनच निर्माण होऊ शकत नाही, तर ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीदवाक्य घेऊन ज्ञानाची गंगा संपूर्ण राज्यात दूर पसरवण्यासाठी उच्च शिक्षणाचे जाळे गावापासून तर शहरापर्यंत पोहोचवले जावे आणि त्या माध्यमातून जनतेचा विकास व्हावा हा एक उद्देश यामध्ये आहे. या शिक्षणाबाबत सॉम्वेल विचारवंत म्हणतो की प्रत्येक व्यक्तीला दैवी मूलतत्वे उघड करणे, बाहेर काढणे, जाणीव व जाणीव व्यवस्थेत आणणे, दैव मूलतत्वाबाबत मुक्त जाणीव, मुक्त सेवक भाव निर्माण करणे, या तत्वांच्या त्यांच्या जीवनात मुक्त प्रतिनिधित्व होय म्हणून ज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाची ज्योत उघडू दे अशी प्रार्थना शतकानुशतके ही या व्यवस्थेमध्ये होत आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात की समाजाच्या ज्या प्रमाणात शिक्षण व ज्ञानाचा प्रसार होतो तेवढ्याच प्रमाणात ते राष्ट्र, ते भारताच्या प्रगतीचे मुख्य द्योतक असू शकते असं या ठिकाणी हे स्वामी विवेकानंद म्हणतात. शिक्षणाचा उद्देश हा तळागाळातील वर्गांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करता यावा हा देखील असला पाहिजे. शाळा ही घरोघरी गेली पाहिजे, गाव पाड्यापर्यंत गेली पाहिजे. कोठारी कमिशनमध्ये देखील राष्ट्रीय प्रेरणांच्या विकासासाठी कार्य करणे हे शिक्षणाचे ध्येय असले पाहिजे असे स्पष्ट प्रतिपादन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. ज्ञान कधीच चाकोरीबद्ध नसते. ज्ञानाची वाटचाल झपाट्याने होत असून ज्ञान आणि सुज्ञान जर समान वेगाने पुढे जात असतील तरच विकास होऊ शकतो. म्हणून युरोपातील अनेक राष्ट्रांनी आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीला ज्ञान व सुज्ञानपणाची जोड देऊन वैज्ञानिक व तांत्रिक क्रांती घडवून आणली. म्हणून भविष्याचे वेध घेण्यासाठी अत्याधुनिक ज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग प्राथमिक शिक्षणापासून तर उच्च शिक्षणापर्यंत करणे आवश्यक आहे आणि जागतिक प्रवाहाशी एकरूप होणे आहे असा उद्देश हा या नवीन राष्ट्रीय धोरणाचा आहे. डॉक्टर मिचेल मॉल्टेन म्हणतात की चारित्र्याचा विकास, सद्गुणांचा विकास व व्यावहारिक प्रेरणेचा विकास शिक्षणामुळे झाला पाहिजे. शिक्षणाचा संबंध फक्त आत्म्याशी नाही तर कामाशी आहे. काम आणि आत्मा एकत्र आणून शिक्षणाचा विचार झाला पाहिजे. मूलभूत आणि पायाभूत शिक्षण हे कोणत्याही समाजात मूलभूत परिवर्तन घडवून आणण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. पायाभूत शिक्षणाची पायाभरणी होत असते. वैज्ञानिक, तांत्रिक व गरिबीचे उच्चाटन ते एक प्रभावी साधन असलेले आपल्याला दिसून येते. म्हणून प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा प्रसार तळागाळापर्यंत होणे हे महत्त्वाचे आहे. आर्थिक प्रगती आणि उच्च शिक्षणात यांचा जवळचा संबंध असतो. विद्यापीठाच्या अंतर्गत अनेक प्रकारची संशोधनेही चालत असतात, परंतु या संशोधनातून मिळणारा ज्ञान व निष्कर्षाचा संबंध उत्पादकता व मिळकत याचे जोडणे अत्यंत आवश्यक आहे. देशात अनेक परंपरागत तंत्रज्ञान कौशल्यांना व ज्ञानाला बळकटी देण्याचे काम उत्पादन क्षेत्रात अत्यंत यशस्वीपणे होऊ शकते. पण हे शक्य करण्यासाठी
भांडवल आणि वैविध्यपूर्ण व नवप्रवर्तक विपणन या तीनही गोष्टींचा यथायोग्य संगम होणे आवश्यक ठरते. या बायोटेक्नॉलॉजी, अंतराळ संशोधन, औषध निर्माण शास्त्र, संगणकी क्षेत्र तसेच सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासाची नवीन तंत्रे या सर्वांचा विचार करून त्याची पायाभरणी भारतासारख्या प्रगतशील राष्ट्रामध्ये करणे आवश्यक ठरते. पायाभूत शिक्षणाची प्रणाली भारी परिवर्तन घडवून आणण्यासाठी MCVC, ITI तसेच इतर तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमां व प्रशिक्षकांना प्रोत्साहन देणे अत्यंत आवश्यक ठरते. या सर्व गोष्टींचा विचार हा या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये या ठिकाणी करण्यात आलेला असलेला आपल्याला दिसून येतो. आता काही मुद्द्यांची चर्चा ही या नवीन शैक्षणिक धोरण किंवा उच्च शिक्षणातील नवीन पॉलिसीमध्ये होणे अत्यंत आवश्यक आहे. पहिला महत्त्वाचा उद्देश पहिला मुद्दा या ठिकाणी येतो की आर्थिक पाठबळाचा. आता आर्थिक पाठबळ हे अत्यंत महत्त्वाचं असतं. कोणतीही शिक्षण व्यवस्था ही आर्थिक पाठबळ असल्याशिवाय प्रगती करू शकत नाही. म्हणून पाठबळाच्या जोरावर कोणतीही संस्था किंवा शैक्षणिक एखादा घटक हा विकास करू शकतो. म्हणून सरकारने जास्तीत जास्त आर्थिक पाठबळ हे या संस्थांना व विद्यापीठांना देणे अत्यंत आवश्यक आहे. व विद्यापीठांतर्गत जे संशोधन चालत असतात त्या संशोधनांना विशिष्ट प्रकारचं प्रोत्साहन पण त्या ठिकाणी देणे अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. आर्थिक मोठी गुंतवणूक ही उच्च शिक्षणामध्ये होणे काळाची गरज आहे. कारण आर्थिक गुंतवणुकीचा संबंध हा संशोधनाशी असतो आणि संशोधनासाठी हे जास्तीत जास्त आर्थिक पाठबळ लागत असतं. म्हणून सरकारने याकडे विशेष लक्ष या ठिकाणी दिले पाहिजे. दुसरा मुद्दा येतो की शिक्षकाची भूमिका काय असली पाहिजे. आता शिक्षकाची भूमिका ही नवीन शैक्षणिक धोरणात किंवा उच्च शिक्षणामध्ये ही अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षक हा विद्यार्थ्याचा गुरुच नसून एक मार्गदर्शक असणं आवश्यक आहे. एखाद्या गोष्टीला कसं मार्गदर्शन करायचं आणि ते कसं पुढे घेऊन जायचं याचं ज्ञान शिक्षकाकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि शिक्षकाने अशा विषयाची निवड करायला पाहिजे संशोधनासाठी किंवा विद्यार्थ्यांकडून करून घ्यायला पाहिजे की ज्यामध्ये विद्यार्थी हा नवीन समस्याला सामोरे जाऊन किंवा नवीन समस्या निवडून त्याचं निराकरण करेल, त्याचे निष्कर्ष काढेल व ते निष्कर्ष सरकारला सादर करेल. अशा वेळेस शिक्षकाची भूमिका ही विद्यार्थ्याला घेऊन अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षक नैतिक मूल्य व मानवी कल्याण हा दृष्टिकोन शिक्षकाने डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे की ज्याच्या माध्यमातून विज्ञानाबरोबर नैतिक मूल्याचा विकास देखील विद्यार्थ्यांमध्ये होणे अत्यंत आवश्यक होऊन जात आहे. निव्वळ परंपरावादी पुस्तकी शिक्षण विद्यार्थ्यांना न देता प्रॅक्टिकली ओरिएंटेड, स्किल ओरिएंटेड शिक्षण हे शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना दिले पाहिजे. तिसरा प्रश्न असा येतो की शिक्षणाचं खाजगीकरण होणं आवश्यक आहे की. आता शिक्षणाचं खाजगीकरण हा फार वादग्रस्त मुद्दा आहे. कारण शिक्षणात मोठे गुंतवणूकदारांना हस्तक्षेप करून द्यायचा की नाही हा मोठ्या चर्चेचा विषय आहे. या विषयावर चर्चा ही होणं सरकारकडून आवश्यक आहे. परंतु शिक्षणाचा विकास हा फक्त सरकारी तिजोरीतूनच होऊ शकतो किंवा सरकारकडूनच होऊ शकतो असंही नसतं. परंतु खाजगी क्षेत्रामध्ये पण जे काही महत्त्वाचे उद्योजक आहेत त्या उद्योजकांकडून काही मदत ही सरकारने घेणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु पूर्ण हस्तक्षेप या खाजगी उद्योगधंद्यांना किंवा खाजगी गुंतवणूकदारांना करून देणे हे सारासार चुकीचं ठरेल. म्हणून सरकारने खाजगी उद्योगांचा उपयोग उच्च शिक्षणाच्या विकासासाठी करून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. चौथा मुद्दा जो आहे
तो चौथा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे की ब्रेन ड्रेन हे थांबलं गेलं पाहिजे का. आता ब्रेन ड्रेनचा संबंध हा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेशी आहे. आता मला सांगा की एखादा विद्यार्थी हा भारतामध्ये शिक्षण घेतो आणि भारतामध्ये शिक्षण घेतल्यानंतर भारत सरकार त्याच्यावर आर्थिक गुंतवणूक करते किंवा आर्थिक खर्च करतो. परंतु हाच विद्यार्थी जर उच्च शिक्षण घेऊन भारतात उच्च शिक्षण घेऊन तो परदेशामध्ये जाऊन जर नोकरी जर करत असेल तर त्याच्या गुणवत्तेचा फायदा आपल्या देशाला नव्हता, परदेशाला होतो. त्यामुळे ही जी हे जे गुणवत्ता किंवा गुणवत्ताधारी विद्यार्थी हे जे बाहेर देशामध्ये पलायन करतायत, या पलायन करणाऱ्या विद्यार्थ्यांना थांबवणं, त्यांचं ब्रेन ड्रेन थांबवणं हे सरकारचं आद्य कर्तव्य आहे. आणि त्यासाठी त्या गुणवत्ताधारी विद्यार्थ्यांना आपल्या देशामध्ये विविध क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध करून देणं आणि त्यांच्यासाठी संध्या मोकळ्या करून देणं हे सरकारचं आद्य कर्तव्य बनत असते. म्हणून एक महत्त्वाचं आहे की हे ब्रेन ड्रेन जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत या देशाचा विकास होऊ शकणार नाही. आपल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर अनेक परराष्ट्रांनी खूप प्रगती केलेली आहे की ज्याच्यामध्ये अनेक इंजिनियर, डॉक्टर, प्रोफेसर्स किंवा चांगले टेक्निशियन्स हे भारत सोडून दुसऱ्या देशामध्ये काम करत आहेत व त्या देशाचा विकास ते त्या ठिकाणी करून देत आहेत आणि आपल्या देशाला अविकासाकडे ते ढकलत आहे. म्हणून सरकारने याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. पाचवा मुद्दा असा येतो की आरक्षणाची याच्यात आवश्यकता आहे का. आता आरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. डॉक्टर आंबेडकरांनी आरक्षणाचं समर्थन केलं होतं कारण उच्च वर्गाबरोबर जर खालच्या वर्गाला जर यायचं असेल तर आरक्षण असावं शिक्षण क्षेत्रामध्ये, नोकरी क्षेत्रामध्ये, हे आंबेडकरांचा उद्देश होता. वर्गवाद, धर्मवाद किंवा वर्णवाद, भेदाभेद निर्माण करणं हा उद्देश डॉक्टर आंबेडकरांचा कधीच नव्हता. तर उच्च वर्गाबरोबर खालचा वर्ग की जो प्रत्येक बाबतीत हजारो वर्षापासून दुर्लक्षित राहिलेला आहे असा वर्ग बरोबरी येण्यासाठी त्यांना आरक्षण आवश्यक आहे असं डॉक्टर आंबेडकरांना वाटायचं. म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी आरक्षणाचं समर्थन केलेलं होतं. म्हणून भारताच्या अनेक आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, नोकरीसारख्या क्षेत्रामध्ये आरक्षणाची सुविधा ही या वर्गासाठी करण्यात आलेली आहे की जी प्रगतीचे एक द्योतक आहे. म्हणून आरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असून ते आरक्षण असणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर सहावा मुद्दा जो येतो तो महिला शिक्षणाचा आहे. आता महिलांना शिक्षण आवश्यक आहे का, हा एक महत्त्वाचा आहे. या ठिकाणी एक लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे की महिला या देशाच्या अर्ध्या शक्ती असतात. अर्धी बौद्धिक शक्ती ही महिला असते. महिलाकडे जी कार्यक्षमता आहे तीच पुरुषाकडे आहे आणि जी पुरुषाकडे कार्यक्षमता आहे तीच महिलाकडे आहे. त्यामुळे निसर्गाने दोघांनाही कार्यक्षमता, शक्ती, विचार करण्याची शक्ती, ज्ञान संवर्धन करण्याची शक्ती समान दिलेली असताना त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदाभेद करणं हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणून महिलांसाठी विशेष आर्थिक पॅकेज व महिला आरक्षण, शैक्षणिक आरक्षण, नोकरीमधील आरक्षण असणं हे अत्यंत आवश्यक असलेलं आपल्याला दिसून येतं. कारण महिलांच्या बळावर अनेक राष्ट्रांनी आज प्रगती केलेली आहे. अनेक महिला, विद्वान महिला, शास्त्रज्ञ महिला किंवा बुद्धिवंत महिला या मोठमोठ्या देशाचे पंतप्रधान झालेले आहेत किंवा त्या मोठमोठ्या जगातील मोठमोठ्या सेक्टरमध्ये मोठमोठ्या पदावर ते काम करत आहेत. त्यामुळे महिलांना कमी लेखणं हे आजच्या काळामध्ये बरोबर असणार नाही. म्हणून महिला देखील एक महत्त्वाचा विकासाचा दुवा होऊ शकतो याची जाण या सरकारनं या ठिकाणी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून महिलांना प्राथमिकपासून किंवा बालवाडीपासून तर उच्च शिक्षणापर्यंतच्या अनेक सुविधा ह्या सरकारने उपलब्ध करून द्यायला पाहिजे, ज्यामध्ये महिलांचा देखील शैक्षणिक विकास या ठिकाणी होऊ शकेल. सहावा मुद्दा येतो की
सामाजिक शास्त्राचं महत्त्व काय आहे? आता उच्च शिक्षण म्हटलं म्हणजे सामाजिकशास्त्र येतं आणि उच्च शिक्षणात सामाजिक शास्त्राचा संबंध हा संशोधनाशी येतो. डॉक्टर आंबेडकरपासून तर अनेक सामाजिक शास्त्रज्ञ यांनी सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारची संशोधने या ठिकाणी केली आणि समाज प्रबोधनाचं मोठं काम या देशामध्ये केलं. गांधी म्हणा किंवा विवेकानंद म्हणा किंवा अनेक विद्वान विचारवंत म्हणा, कार्ल मार्क्स म्हणा किंवा अनेक पाश्चिमात्य विचारवंत ज्यामध्ये प्लेटो ॲरिस्टॉटलपासून तर थेट नवीन विचारवंतांपर्यंतचा जर आपण जो विचार केला की हे सर्व सामाजिक शास्त्रज्ञ जे होते यांनी समाज प्रबोधनासाठी संशोधन केलेलं होतं आणि समाज प्रबोधनाच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला होता. म्हणून सामाजिक शास्त्राला महत्त्व या उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये या ठिकाणी देणं अत्यंत आवश्यक आहे. नंतरचा मुद्दा महत्त्वाचा जो येतो तो राजकीय प्रभावाचा येतो की उच्च शिक्षणामध्ये राजकीय प्रभाव असायला हवा का? मी राजकीय प्रभावाच्या अत्यंत विरोध आहे, व्युत्पक आहे. कारण राजकीय प्रभाव जर शिक्षणामध्ये जर आला तर शिक्षणाचा विकास हा पाहिजे त्या प्रमाणामध्ये होऊ शकणार नाही. कारण राजकीय दबावाला च्या बंधनात राहून संशोधन करणं किंवा राजकीय शैक्षणिक निर्णय घेणं हे कठीण असतं, ते शक्य होऊ शकत नाही. म्हणून राजकीय व्यवस्था ही जरी शिक्षणासाठी कार्य करत असली तरी त्याचा अति जास्त हस्तक्षेप हा उच्च शिक्षणात होऊ न देणं हे उच्च शिक्षणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं असतं आणि म्हणून या शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये कशा प्रकारचा विचार करता येईल याचा विचार करणं हे व्यवस्थेला अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनो, प्रत्येक देशाची शिक्षण पद्धती ही त्या देशाची सांस्कृतिक परंपरा असते. त्यामुळे स्पर्धेच्या या युगात जागतिकीकरण आणि सांस्कृतिक परंपरा यांचा योग्य समन्वय साधण्याचा प्रयत्न शिक्षणातून होणे अत्यंत आवश्यक आहे. जागतिक परिवेशात मानवतावाद, विश्वबंधुत्व, धर्म, राष्ट्रीयत्व, ध्येयवाद, व्यक्तिनिष्ठ, आर्थिक व सामाजिक दर्जा, मागासवर्गीय कल्याण यांचे संरक्षण होऊन राष्ट्रीय एकात्मता व अखंडता कशी राखली जाईल याचा विचार देखील उच्च शिक्षणातून होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मानवाने चंद्रावर स्वारी केली, इंटरनेट, दूरध्वनी सेवांना संपूर्ण जग जवळ आले, कष्टविरहित व आरामदायी जीवन उपलब्ध करून देणाऱ्या वस्तूंच्या शोधातून भोगवादी संस्कृतीचा प्रसार झपाट्यात झाला. एकंदरीत या सर्व विकासाच्या प्रक्रियेत जनतेच्या जीवनात सुखी, शांती, समाधान निर्माण झाले असले तरी भाकरीचे तुकडे गमावल्यांच्या रडण्याचा आवाज, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कामगार व भांडवलदार यांचा संघर्ष, बेरोजगारी, पर्यावरणाचा नाश, दहशतवाद, नक्षलवाद सारख्या समस्या शासनासमोर ठाण मांडून बसलेल्या आहेत. या समस्यांचे निराकरण करण्याच्या प्रक्रियेत शिक्षणाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. म्हणून शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. वंचितांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यघटनेने शिक्षणाचा अधिकार देऊन शिक्षण व्यवस्थेचे विकेंद्रीकरण तळागाळापर्यंत केले. जनतेला मिळालेल्या या हक्कामुळेच शिक्षण निव्वळ एका वर्गाची मालकी राहिलेली नाही. त्यातल्या त्यात कोणत्याही देशाची शिक्षण व्यवस्था ही त्या देशाची गुंतवणूक असते. या गुंतवणुकीतून समाजाला मिळणारे फायदे हे त्या देशाची प्रगतीचे द्योतक असते हे विसरून चालणार नाही. ग्रामीण व शहरी शिक्षणाचे नियोजन, व्यापार व्यवस्थापन, व्यक्तीमधील संबंध, नियोजन मंडळे, संशोधक, समाज व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय व सुसंवाद असेल तरच शिक्षणाचे उद्देश सफल होतील. सजीवत्वाच्या जाणीवेतून निर्माण झालेल्या मानव समाजात वेळोवेळी अनेक स्थित्यंतरे घडून आली. ही स्थित्यंतरे बदल स्वीकारणे कोणत्याही शासनाला अपरिहार्य असते व त्यापासून शिक्षण व्यवस्था देखील दूर राहू शकत नाही. अशा स्थित्यंतरातून मानवाने आपले जीवन सुखी करण्याचा प्रयत्न केला, परंतु हे प्रयत्न यशस्वी करण्यात शिक्षण व्यवस्थेचे योगदान बहुमोल ठरते हे विसरून चालणार नाही. म्हणून शिक्षणाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जी शिक्षणाची दालने किंवा जी शिक्षणाची प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रक्रिया सरकारने आज राबवलेली आहे ती अत्यंत चांगली
व वाखाणण्याजोगी चुकी आहे. कारण शिक्षण हे स्किल ओरिएंटेड असलं पाहिजे आणि शिक्षण स्किल ओरिएंटेड असेल तरच समस्या या सुटू शकतात. मग त्या बेरोजगारीच्या समस्या असो किंवा विकासाच्या समस्या असो. म्हणून नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये शिक्षण व्यवस्था ही अत्यंत गुणकारी असलेली आपल्याला दिसून येते आणि याचं इम्प्लिमेंटेशन जर व्यवस्थित सरकारने जर केलं तर भविष्यामध्ये हा देश प्रगतीच्या मार्गावर जाईल हे नाकारता येत नाही.